नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 22, 23, 24 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन वादळाची तीव्रता भयंकर वाढून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पाऊस, तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पहिला आनंद सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून 22 आणि 23 ऑक्टोबर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ या तारखेला भयानक तीव्र होऊन भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील पुढील 3 दिवसांमध्ये अर्थात 22, 23 आणि 24 ऑक्टोबर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। जसे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, रामगुंडम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वर, कोलकाता इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। राऊरकेला, कोरबा, रायपूर इकडे वाऱ्याचा वेग जास्त असून हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच कोकण किनारपट्टीतील गोवा राज्याच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र हलकेसे निर्माण झालेले आहे। या स्थितीचा परिणाम देखील महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, अल्डना, बेडशी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, रानाकुंडे, धामणे, कानापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंजी, बीदी, रामणघागरा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर कानकोन, जागवी तसेच रिहोना, मडगाव, कुचकोडे या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। साईगाव, कास्टरलॉक, अलगोटे, तिक्सा, वालपुई आणि अंजुनियम, कानाकोंबी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पणजी, वास्को द गामा, बंडोरा, बिचोलियम, पारसेम, औरस, सावंतवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। महापण, कोडल, मालवण, पैगणी, पैपकासलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, तिघळा, कणकवली, पोंडा, राधानगरीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी, पौंडा, खारेपटण, गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील। राजापूर, लांजा, बेलकर, साखरेपाट, संगमेश्वर, माखनसन या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, ज्योतिबील, अष्टा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। परोळा, संगरूळ, कोल्हापूर, इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील। राधानगरी, बेदरी, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, अचरा, नेसरी, अर्दाला जोरदार स्वरूपात राहील। आणि सांगली जिल्ह्याकडे लगतचा परिसर कुरुणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोकाक, अलकंगीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। चिकोडी, देवणकाठी, रायबा, किडकल्ला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिल्लगा, शिरगोपी, कुडाची मध्यम जोरदार स्वरूपात राहील। इचलकरंजी, शिरोळ, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा मध्यम स्वरूपात राहील। जळकाठी, किरंगी, अडाली, तेलसंग, कानामडी, दाखलपूर, बिलर्जत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलुसपीटा, कराड, कडेगाव मध्यम स्वरूपात राहील। मेढा, उडाले हलका मध्यम राहील। आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील।
मायानी पुसवली औंध रहमतपूर सातारा कोरेगाव मोलदिक्सल जोरदार पावसाचा अंदाज आहे। बराड शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील। लाटी पलटण नांदल अद्राकी लोणाद खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। अरळ अरवाडे कोयनापटण मध्यम हलका राहील। सातारा मेढावाई इकडे मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा कोयना माखंजन सरवडा लोटे चिपळूण वसटोपोट सागदेव या भागात बघायला मिळणार आहे। हेडवी मारगाव तांबे गुहागर दहागाव दापोली पाचपणी कलसित मंदनगड श्रीवर्धन देवीगडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। रावडी महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बोर शिरवळ केटवल्ले सासवड जेजुरी मार्गवलाई मध्यम स्वरूपात राहील। शिवापूर दायरी पुणे सुसगाव पुनावले अळंदी वाघोली लोणी कालभर मध्यम स्वरूपात राहील। लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे सुसगाव पुनावले अळंदी खेड पाबल साकण कसमतला हलका मध्यम पाऊस राहील। तसेच कडेगाव दौंडला जोरदार स्वरूपात राहील। राहू नार्वे बोरी पारगाव सुद्रुक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिक्रापूर भांबर्डे आणि कवटे पाबल मालटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वाडा मनसरला हलका राहील। नारायणगाव मज्जुन्नर ओतूर कोटाले हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे बिगवण केटूर बिगवंडोड वांगी केरन इंदापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। बराड शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील। अकलूज मानसरस वेलापूर बालवानी मौद बुद्रुक मसवट दिगाची केडी चिनके आटपाडी सांगोळे या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पंढरपूर कर्डी मंगळवेढा जोरदार स्वरूपात राहील। कुरुविलाटी सोलापूर जामगाव मंगळुरी मंद्रुप या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी आलूर तुगाव उज्जैन घोटाला नंदुरगोटी या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। वडोला तांदवाडी तुळजापूरला जबरदस्त राहील। बेरबंग पाणेगाव बार्शीला जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। करमाळा इकडे जोरदार स्वरूपात राहील। आयल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज राशीन कर्जत जळगाव मिरजगाव बिटकेवाडी पडेगाव दौंड श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। जामखेड काडा आष्टी पाटोदा अंबरनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव सुरेगाव हलका राहील। खंडाळा पाने सुपे भालवानी टाकळी डोकेश्वर आल्याने मज्जुन्नर ओतूर या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील। अहिल्यानगर कुडगाव शिरळ वांबोरी घोडेगाव माका इकडे हलका मध्यम राहील। बगूर पाथर्डी जांभळीला मध्यम पावसाचा अंदाज आहे। रावरी देवळी प्रवारा आश्वी लोणी संगमनेर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बनास निवासा हलका मध्यम राहील। श्रीरामपूर गंगापूर वैजापूर लोणी आश्वी शिर्डी पिलतांबा कोपरगाव संगमनेर अकोला या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। चोंडी अलिबाग पेण शिरोकोपली कसमतला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। पेठ कोसरला मध्यम स्वरूपात राहील। कर्जत नारेल मुंबई नवी मुंबई उरणला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरबाड आंबेगाव शिवाले वई शाकरे ठाणे कल्याणवली भिवंडी खडवाली मिरा बंदर ओंबडी ख्रिस्तीवाडा तुफान पावसाचा अंदाज राहील। उंबरपाडा पिलविक शहापूरला मध्यम हलका राहील। वसे विरार आणि गोडमाल वाडा पालघर बैसर पनेगाव कासाकरून हलका मध्यम राहील। परळी सरवडा इगतपुरी मुनगाववाडीवरे जव्हार मोकळा त्र्यंबक सम्राट गुंडा या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे लगतचा परिसर घारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगमनेर मध्यम हलका राहील। शमशेरपूर नांदूर शिंगोटी बावी जवळके निमगाव शिन्नर सिन्नर पांडुर्ली नाशिक नामपूर ताराबाद तसेच लासलगाव पटदा कुसमाडी या बऱ्याच ठिकाणी हलके ते मध्यम पावसाचा अंदाज राहील। बनी डोडांबे चांदवड ओझर कळवण हलका पाऊस राहील। सौदाने मालेगाव मालगाव नांद्राणे चाळीसगाव इकडे मध्यम हलका राहील। सटाणा औटी ताराबाद निमशेवडी अंजन इकडे मध्यम हलका राहील। आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे अंजाले कुसुंबे चिंचगड साक्री बॅट मध्यम स्वरूपात राहील। चोरवड पिंपळणे नवापूर अंमली कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवी दुसाने डोमकाई टिटाणे सुत्राणे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। धोंडाईचा रणाला करपाली शहादा नंदुरबार अक्कलकुवा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। तसेच धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तलोडा आणि चिचोड खेटिया शहादा मालगाव बुडकी सांगवी सोले तुफान पावसाचा अंदाज। सिंदखेडा जैतपूर गोडी इसाली जापोरे चिमटाणे मध्यम स्वरूपात राहील। कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोगरोड हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बाजेपूर बालवाडी मध्यम स्वरूपात राहील। चोपडा अववाड आडगाव हिरापुरा इकडे हलका मध्यम राहील। तरंगाव एरंडळ भुसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशनला हलका मध्यम राहील। बडगाव पसरा पौर जामनेला हलका मध्यम राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साई गव्हाण नांद्राणे नांदगावला मध्यम हलका राहील। अंबाला कन्नडातून मध्यम स्वरूपात राहील। पिशोर फुलंब्री विरमगावला हलका मध्यम
मध्यम राहील। एळगुप्पा देवगाव तालवड आणि वैजापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचोड पाचोड धाकेपाल पैठण अमरापूर भक्तापूर या भागात हलका राहील। अमरापूर हंसापूर बालम टाकली उमापूर मध्यम स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशिवसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचोड पाचोड जोरदार स्वरूपात राहील। कोल्हापूर जालना इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा जाफराबादला जोरदार स्वरूपात राहील। दावडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन अनवा जंटा जाफराबाद या भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। बीड गेवराई उमापूरला मुसळधार स्वरूपात राहील। वडवणी मंजलगाव तळेगाव शिरसोल सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे। यलम चौसला पाटोदा मुसळधार स्वरूपात राहील। धारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसागो अहमदपूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळंब मासा तारकेटबोम पातुळगडा इकडे जबरदस्त राहील। एडशी पेठ कामेगाव बिमली धाराशिव परिभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदुळवाडी नंदुरगाव ओटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने तेलंगणा इकडे तुफान राहील। तसेच खिंतोट औसा भाडा कोंड घाटेगाव लातूर रेणापूर बोकडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। शिरांतपाल लातूर रोड उणुजूक जळकोट मुखेड आणि अहमदपूरला तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच औरतशाहजनी हलसी भालकी बीदर बलाट जोरदार पावसाचा अंदाज आहे। देगलूर रुद्रला जोरदार स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा लोहा वजू गंगाखेड पालमला जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जरी बोरी जंतूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परतूर माट्टा सेलू अष्टी पाथरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड बगाला जिल्ह्याकडे बसमत पूर्णा अद्रपूर नांदेड बगाला मुखेड पेटोमरी कुणलवाडी धर्माबादला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भोकर तमसा इकडे जोरदार स्वरूपात राहील। हिमायतनगर टाकणी मोरसोंदी उमरखेड हलका मध्यम राहील। आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध इनापूर कळमनुरी हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळपी कर्जनाखेडा हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोड लोणी लोणार हलका राहील। बेबी मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील। घाटबोरी कुदनापूरला हलका राहील। चिखली केळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील। मोठाला पिंपरी गावाली बाबरगाव दिघी नांदुर्णा अडल बुद्रुक दासराखेड हलक्या पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा आणि पलसी जोळगाव जमत मासारखेड अंधना पात्रोडा हलका पाऊस राहील। अकोला बोरगाव मंचू गोरेगाव आळंदा खामगाव शेवगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका राहील। अमरावती बन्नेरा मोजारी तळेगाव चांदूर बाजार ब्राह्मण तळे चिखलदरा इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्यातही बऱ्याच ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। जसे देहाणी अरणी साक्री चोंडी पुसतखंडाळा महागाव माऊरक्यापले हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये वर्धा इकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग मात्र जास्त बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।